खालील जमीन धारण्यानुसार प्रति हेक्टरी 20,000 रुपये याप्रमाणे प्रोत्साहनपर राशी म्हणजे बोनस देण्याचा निर्णय केलेला आहे। मागच्या वर्षी 20,000 दिला होता, याही वर्षी आम्ही 20,000। राज्यातील सर्व शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी अपडेट। राज्यात शेतकऱ्यांच्या खात्यावरती 6 एप्रिलच्या दिवशी पीक विमा जमा होणार। शेतकऱ्यांसाठी सर्वात आनंदाची बातमी। गेल्या काही दिवसापासून जो रखडलेला पीक विमा होता, आता हा पीक विमा सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार। लातूर, नांदेड, अकोला, बीड, बुलढाणा, जालना, वाशिम सर्व जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी। प्रधानमंत्री फसल विमा योजनेचे पैसे सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार आहे। पीक विमा वाटप सुरू झाले आहे। 36 जिल्ह्यातील कोणत्या जिल्ह्यात सर्वाधिक निधी आहे हे आता आपण बघणार आहोत। गेल्या काही दिवसापासून आपण बघितलं पीक विमा सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावरती आता जमा होताना आपल्याला पाहायला मिळणार आहे। जो रखडलेला पीक विमा होता, याविषयी सरकारने योग्य ती दखल घेऊन सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावरती आता पीक विमा जमा करण्याचे आदेश दिले आहे। सरसकट 17,000 रुपये ते 40,000 रुपयापर्यंत पीक विमा जमा होणार आहे। आता हा पीक विमा जो जमा होणार आहे, हा हेक्टरी पीक विमा आहे। हा आपल्याला कसा चेक करायचा, आपल्याला किती पैसे मिळाले आहे, क्लेम कसा केलेला आहे आणि सरकारने कोणत्या निकषावरती आपल्याला पैसे दिलेले आहे। तर राज्यातील सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावरती ज्या शेतकऱ्यांचे अतिवृष्टीमुळे नुकसान झालेले होते, यामध्ये जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, नोव्हेंबर पर्यंतचे 2025 चे नुकसान आहे। यामध्ये प्रमुख पिके जे आहे कापूस, तूर, त्याचप्रमाणे सोयाबीन असेल, ज्वारी असेल, बाजरी असेल आणि टोमॅटो असतील, कांदा असेल, या पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं। या पिकांचं नुकसान झाल्यानंतर सरकारने केंद्रीय पथक एक नेमलेलं होतं। त्या पथकाने दिलेल्या निकषानुसार, त्याप्रमाणे राज्यातील कृषी विभागाच्या निकषानुसार महसूल वन खात्याअंतर्गत सुद्धा निकष लावलेले होते। या सर्व निकषांच्या आकारानुसार 31,000 पर्यंत सर्वोत्तम जी काही रक्कम आहे ती आहे आणि सर्वात कमी रक्कम 17,500। काही ठराविक जिल्हे आहेत त्या ठिकाणी जास्त रक्कम आपल्याला पाहायला मिळत आहे, कारण त्या ठिकाणी विहिरींचं नुकसान झालेलं होतं, मोटारींचं नुकसान झालेलं होतं, रस्त्यांचं नुकसान झालं होतं, बांधांचं नुकसान झालेलं होतं। आता या सर्व पैसे जमा होण्याची तारीख सरकारने जाहीर केलेली आहे। येत्या 2 ते 3 दिवसापर्यंत। खरं तर हे पैसे मार्च एंड पर्यंतच येणार होते, परंतु काही तांत्रिक अडचणींमुळे मधल्या काही काळामध्ये जे राजकीय घडामोडी झाल्या याच्यामुळे पैसे रखडलेले होते। अर्थ मंत्रालयामध्ये हे पैसे अडकल्यामुळे गेल्या काही दिवसापूर्वी पैसे येत नव्हते, परंतु आता हे पैसे येण्याचा मार्ग मोकळा झालेला आहे। डीबीटी पोर्टल, डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर, या निकषांच्या माध्यमातून आता हे पैसे येणार आहे। आपल्याला अजूनही पैसे आले नसेल तर आपण हे चेक कसे करायचे आहे, प्रधानमंत्री फसल विमा योजनेच्या पोर्टलवरती जायचं आहे, त्या ठिकाणी आधार बेस OTP टाकायचा आहे आणि त्या ठिकाणी आपण पैसे चेक करता येणार आहे। राज्यातील महत्त्वाच्या शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी अपडेट आहे। येत्या काही दिवसामध्ये उरलेल्या सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावरती आता हे पैसे येताना आपल्याला पाहायला मिळणार आहे। जर व्हिडिओ आपल्याला आवडला असल्यास लाईक, सबस्क्राईब, शेअर करायला मात्र विसरू नका। अधिक माहितीसाठी बेल आयकॉन प्रेस करा। धन्यवाद।